सध्या जे तुम्ही पाहत आहात, जे अतोनात नुकसान झालेली शेती पाहत आहात, यामध्ये वेगवेगळ्या पिकामध्ये मागील पावसामध्ये अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीचे नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। या नुकसानीच्या पाहण्यासाठी कोणीच अद्याप आलं नाही। या मुगट परिसरातील लोकांनी असं व्यक्त केलेलं आहे। मुगट हे गाव शेती क्षेत्रफळाने नांदेड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं गाव आहे। या गावाला शेतीचं 6000 एकर ही जमीन आहे, असं या गावकरी आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे। यामध्ये मुदखेड तालुक्यातील हे मुगट हे गाव गोदावरीच्या काठावर शेती असल्यामुळे या मुगट या गावासाठी गोदावरी 2 किलोमीटरची अंतर लांबीची ही नदी आहे। जे शेता मुगट या गावामध्ये, या गावामधून जाणारे बेंडकी ओहोळ, खडकी ओहोळ, कल्लाळ ओहोळ, हट्टा ओहोळ, धनज ओहोळ, गोगडी ओहोळ, लेंडी ओहोळ इतके ओहोळ आहेत। त्यामुळे या गावामध्ये एखाद्या वेळेस पूर आलाच तर हे पूर्ण ओहोळ भरून जात असताना पूर्ण शेती हे पाण्याखाली जाते आणि त्यामुळे भरपूर नुकसान नेहमीप्रमाणेच होते, असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे। या गावाच्या लगत गोदावरी नदी असल्यामुळे ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस अधिक प्रमाणामध्ये गोदावरीला पूर आलाच तर एवढ्या ह्या ओहोळाचं पाणी बॅकवॉटर पूर्ण गचवतं, त्यामुळे पूर्ण पाणी हे शेतानेच राहणार असं चित्र या परिसरामध्ये आहे। हे दिसायला हिरवं दिसते सर, आता शेतकऱ्याचं 100% नुकसान झालं सर। याच्यामध्ये काय हे काहीच होत नाही। आता ट्रॅक्टर मारण्याशिवाय पर्याय नाही सर। शेतकऱ्यानं कसं करायचं, पुढचं जीवन कसं जगायचं, शेताची मशागत कशी करायची, याच्यामध्ये दुसरं उत्पन्न घेण्यासाठी जे काही समजा शेतीचा पुन्हा खत बी पुन्हा रब्बीला टाकावं लागते, पुन्हा निसर्ग काय कोपते, पुढची परिस्थिती काय राहते, त्याच्यातून कसं जीवन जगायचं। आता आपण सध्या मुदखेड तालुक्यातील मुगट हे आपण गावी आहोत आणि या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे जे बघत आहात ते कल्लाळ ओढा आहे, जे इथून 1 किलोमीटर म्हणजे जवळपास 100 मीटर पलीकडे आहे। आणि हे जे परिसर आहे हे पूर्ण ओलाईच्या खाली आणि इथून 1 किलोमीटर नदी आहे, गोदावरी नदी जी आहे, याच्यामध्ये पूर्ण जवळपास हे पूर्ण जे सोयाबीन या सध्या आपण याच्यामध्ये शेतामध्ये ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी सोयाबीन पीक आहे। मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहे या ठिकाणी 20 फूट पाणी होतं असं इथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आणि या ठिकाणी मी ॲक्च्युअल बघितलं तर या शेतीमध्ये कसल्याच प्रकारे पीक येईल अशी शाश्वती नाही। आणि जे आपण हे शेंगा पाहतात हे जे आहे या ठिकाणी फक्त दाखवायला पुरतं आहे, पण या ठिकाणी याला शेंगा आहेत पण येतील याची शाश्वती नाही। तर शासनाने याकडे दखल घ्यावी आणि या शेतकऱ्याचे जे म्हणणं आहे याच्या मागण्या पूर्ण करावा असे येथील शेतकऱ्याचे म्हणणं आहे।